नमस्कार मित्रांनो, पी.एम. किसान ट्रॅक्टर योजना निघालेली आहे. त्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आलेले होते. मुदत संपूनही केवळ 2 ते 3च अर्ज दाखल झाल्याने योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते आहे. बचत गटांना त्याचे आर्थिक उत्पन्न वाढावे या हेतूनं अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने उपक्रम करून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या योजनेअंतर्गत सन 2024 आणि 2025 साठी अर्ज मागविण्यात आले होते. विहित नमुन्यातील अर्ज विनामूल्य उपलब्ध करून म्हणजे कोणतेही पैसे न घेता अर्ज करून देण्यात आलेले होते. तसेच परिपूर्ण भरलेले अर्ज 5 सप्टेंबर पर्यंत सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र मुदत संपूनही केवळ 2 ते 3च अर्ज आलेत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तर काही वर्षापूर्वी मिनी योजनेला मोठा प्रतिसाद होता, ट्रॅक्टर मिळत होता. आता अर्ज करण्याचे आवाहन करूनही पात्र बचत गटांचे अर्ज येत नसल्याचे दिसून येत आहे. तर अट आणि ठरत आहेत अडचणी. तर या योजनेसाठी कोणत्या अटी ठरत आहेत अडचणी ते बघू. अर्जासोबत बचत गट शासकीय व निम शासकीय कार्यालयाकडे नोंदणीकृत असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. गटात किमान 10 सदस्य असावे लागतात. तसेच अध्यक्ष सचिव हे अनुसूचित जातीचे असावे लागतात. गटातील 80% सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. सोबत जात प्रमाणपत्र जोडावे. गटाचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत असावे. बचत गटाचे पॅन कार्ड असावे आणि महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा आणि आधार कार्ड जोडावे. मिनी ट्रॅक्टर मिळण्याबाबतचे ठरावाची प्रत सोबत जोडावी लागणार आहे. यापूर्वी बचत गटाने अथवा गटातील सदस्याने या योजनेचा लाभ घेतलेला नसल्याचे शपथपत्र सोबत जोडावे लागणार आहे. या अटीची पूर्तता करण्यातच बचत गटाचा वेळ जात आहे. तर 90% मिळणार आहे अनुदान. या योजनेसाठी तुम्हाला 90% अनुदान मिळणार आहे. या योजनेअंतर्गत बचत गटांना 3.50 लाख रुपयाच्या मर्यादित किमान 9 ते 18 अश्वशक्तीच्या मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येत आहे. तर यात 90% शासकीय अनुदान व 10% बचत गटाचा हिस्सा लागणार आहे. तर पावती सादर केल्यानंतर अनुदान भेटणार आहे. तर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्याची पावती सादर केल्यानंतरच निवड झालेल्या बचत गटांना शासकीय अनुदानाचा 50% हप्ता आधार संलग्न म्हणजे आधार जोडलेल्या बँक खात्यात जमा होतो. उर्वरित 50% अनुदान आर.टी.ओ. कार्यालयाकडे नोंद झाल्यानंतर मिळते. यातच वेळ जात असल्याने ही अनेक योजनांविषयी उत्सुकता दिसून येत नसल्याचे चित्र दिसत आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.